जनता की बात जनता के साथ। देशभरात गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील नीट पेपर फुटी प्रकरण, शिक्षक पात्र टीईटी परीक्षेतील गैरप्रकार, वाढती महागाई तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाकडून येत्या आठवड्यात मोठे जन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट पद्माकर वडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली। नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पद्माकर वडवी यांनी राज्यातील आणि देशातील तरुणांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की नीट आणि टीईटी सारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे। या सर्व घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झालाय। त्यांनी थेट सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलेत की या पेपर फुटी प्रकरणामध्ये शासनाची जबाबदारी निश्चित आहे। सरकारच्या संरक्षणाखाली काही घटक कार्यरत असून त्यांच्याच कार्यकर्त्याचा या घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली। या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती आहे की भारत सरकारचं, भाजप सरकारचं, केंद्र सरकारचे धोरण आहे, ते धोरणच मुळात या महागाईला जबाबदार आहे। की जसं की गॅसचे या ठिकाणी किमती वाढल्यात, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यात, या ठिकाणी खतांच्या किमती वाढल्यात आणि एकूणच या सर्व जे इंधन आहेत, ऊर्जा करणाऱ्या जे कंपन्या आहेत त्याच्या ठिकाणी महागाई वाढल्यामुळे इतर बाजारात सुद्धा फरक पडला आणि जे काय जीवनावश्यक वस्तू आहेत, तेल असेल, नंतर अन्नधान्य असेल, त्याच्या किमती वाढल्यात आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या किमती कमी झाल्या। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, मात्र मार्केटमध्ये आलेल्या ज्या वस्तू आहेत त्याला भाव वाढत आहेत, कारण याला केंद्र सरकारची धोरणं जबाबदार आहेत, राज्य सरकारची धोरणं जबाबदार आहेत। मुळात पेट्रोल डिझेल जर स्वस्त झालं तर लोकांना याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो, परंतु केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल डिझेलमध्ये सुद्धा निम्मे, म्हणजे जी काही किंमत आज आहे पेट्रोल डिझेलची, याच्यामध्ये प्रति लिटर 30 ते 40 रुपये या ठिकाणी ते चोरी करत आहेत। आणि अशा प्रकारचे धोरणांमध्येच, कार्यक्रमांमध्ये चोरी करून, या ठिकाणी योजनांमध्ये चोरी करून या ठिकाणी हे सरकार चाललेलं आहे। परीक्षेच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, लोक मुलांची परीक्षा फी घेतात, मुलांकडून सर्व प्रकारचे पैसे गोळा करतात आणि त्याचे पेपर फोडतात। अशा प्रकारचे जे पेपर फुटीचे प्रकरण आहे, भ्रष्टाचार आहे, याच्यावर किंवा महागाई आहे, याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत। जनता की बात जनता के साथ।